असं आहे की पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव हा जवळजवळ 150 किलोमीटरचा कॅनॉल आहे। आपण मांजरपाडा धरण बांधलं, परंतु पाणी काही ठिकाणी हा पहाड जो आहे, कालवा जो आहे हा अरुंद आहे, काही ठिकाणी रुंद आहे, काही ठिकाणी त्याला वरती जे खडक आलेलं आहे, काही ठिकाणी बाजूचे जे आहे पाटाचं पाणी जे आहे बाहेर निघून जातं, पर्क्युलेट होतं, अनेक विहिरींमध्ये जातं, त्या विहिरी उपळतात आणि मग शेतकऱ्यांच्या शेतीची नुकसान होते। त्यामुळे ते परत ते पाणी बंद करायला सांगतात। या सगळ्याचा परिणाम असा होतो की पाणी ज्या वेगानं पुढे शेवटपर्यंत यायला पाहिजे ते पाणी येतच नव्हतं। त्यामुळे हा जवळजवळ 250 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट आहे आणि 2 सन्माननीय कॉन्ट्रॅक्टर जे आहेत ते काम करत आहेत। ते असे जे पेवर्स वगैरे जे आहेत, या मशीन्स जे आहेत ते कोणी 6 टीम, कोणी 7 टीम अशा पुणेगाव दरसवाडी एक भाग आणि दरसवाडी डोंगरगाव हा दुसरा भाग, अशा 2 भागामध्ये जे आहेत हे 2 एजन्सीज काम करत आहेत आणि त्यांनी अशा प्रकारच्या ज्या 6-6, 7-7 टीम लावलेल्या आहेत। आपण हे सगळं पाहतो, सगळं ऑटोमॅटिक सगळं काम आहे, मशीनने सगळं काम होतं आहे। अतिशय इंच सेंटीमीटर हे सगळं ताऊन सुराखून जे आहे कुठेही कमी जास्त होणार नाही, व्यवस्थित काम होईल हे पाहिलं जात आहे। आणि एकूणच हे सगळं काम जे आहे त्या पावसाळ्यापूर्वी पूर्ण व्हावं अशी आमची अपेक्षा आहे, मागणी आहे। त्यामुळे या पावसाळ्यामध्ये मांजरपाड्याचं जे पाणी जे आहे ते पुणेगाव दरसवाडी द्वारा जे आहे फार डोंगरगावपर्यंत पोहोचेल असा आमचा सगळा प्रयत्न आहे। सगळेच लोक कामाला लागलेले आहेत आणि ज्या मेहनतीनं आमचे अधिकारी आहेत, एजन्सीचं काम करणाऱ्या टीम्स आहेत, आमचे कार्यकर्ते आहेत, या उत्साहाने काम करतात ते पाहता लवकरच आम्हाला जे वाटतं ती स्वप्नपूर्ती होईल असं वाटतं। जे असतो माझ्या पतंग उत्सवाला, मकर संक्रांतीला सर्वांना शुभेच्छा मनपूर्वक। तुम्ही कधी उडवणार? आता आमचा राजकीय पतंग जे आहे हे लोकसभेचा 2-4 महिन्याने उडेल आणि आणखी त्याच्या 4-5 महिन्याने जे आहे विधानसभेचा पतंग उडेल तोपर्यंत। आणि हे जे सगळे पतंग जे आहेत त्या पतंगाला दोर पुरवणारे जे आहे येवला लासलगावचेच मतदारसंघ असणार आहेत, लोक असणार आहेत, तो त्या आमच्या पतंगाला जे आहे दोर पुरवित राहील। बाकी जे आहे आता थोडासा आता कार्यक्रम जो आहे त्यांचा आपला आमच्या या एवढ्याला मोठा पतंग उत्सव मोठा आणि मकर संक्रांत मोठ्या उत्साहानं साजरे होते। रात्रीचं सुद्धा रात्रभर जे आहे गाणी सुरू असतात, पतंग रात्रीचे उडवले जातात, फार आनंदाने हा सण साजरा होत असतो। थोडा वेळ जे आहे मी उद्या त्या उत्सवामध्ये सहभागी होणार आहे। पतंग कापण्यासाठी अनेक जण पुढे येत आहेत। आता असं आहे ना की खरा पतंग उडवताना हा नायलॉनचा मांजा असू नये असं सरकारनं सांगितलेलं आहे, पण माझा राजकीय पतंग जो आहे या येवला लासलगाव मतदारसंघाच्या लोकांनी हा काय म्हणतात तो नायलॉनचा मांजा पुरवल्यामुळे ते पतंग काय कटण्याची काही शक्यता वाटत नाही। आणि मंत्री जमा झाले आपले अनुपस्थित असं आहे की प्रत्येकाने ज्या प्रत्येक पक्षाच्या वतीनं कोण कोण कुठे उभे राहणार त्या मिटिंगला जाणार हे ठरलेलं आहे। त्याप्रमाणे नाशिकची मिटिंगला जे आहेत आमचे आमदार जे आहेत बनकर, दिलीप बनकर हे उपस्थित राहणार आहे। प्रत्येक ठिकाणी अशा नेमणुका झालेल्या प्रत्येक पक्षाच्या वतीनं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।